ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे गोंदवल्याचं नाव सर्वदूर पसरले। श्री महाराज श्रीराम भक्त होते। श्रीरामाचा ध्यास घेऊन त्यांनी जागोजागी श्रीराम मंदिरे सुद्धा स्थापन केली। राम नामाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी देश भ्रमण केलं। गोंदवल्यात राहायला लागल्यावर त्यांनी गावात श्रीराम मंदिरे बांधली। आपल्या राहत्या घराजवळ श्रीराम मंदिर बांधल्यानंतर आणखी एक श्रीराम मंदिर त्यांनी गोंदवल्यातच बांधलं। महाराजांची ही दोन्ही मंदिरे एकाच गावात असल्याने त्यांना थोरले व धाकटे राम मंदिर म्हणून ओळखलं जातं। थोरले राम मंदिर स्थापन झाल्यानंतर धाकटे राम मंदिर श्री महाराजांनी का स्थापन केलं, नेमका काय इतिहास आहे धाकटे श्रीराम मंदिराचा? येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला स्थापन होणार आहेत। या पार्श्वभूमीवर मानदेशी आवाजने घेतलेला हा खास रिपोर्ट। श्री महाराज गोंदवल्यात राहू लागल्यावर त्यांचा व्याप झपाट्याने वाढत होता। केवळ दर्शनाला येणाऱ्या मंडळींची संख्या तर जास्त वाढलीच, परंतु बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना श्री महाराज आपणहून बरेच दिवस गोंदवल्यात ठेवून घेऊ लागले। भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे थोरले राम मंदिर अपुरे पडू लागलं। म्हणून थोरले श्रीराम मंदिर स्थापनेच्या अवघ्या 3 वर्षातच म्हणजेच इसवी सन 1895 साली श्री महाराजांनी आणखी एक राम मंदिर बांधलं। हेच मंदिर धाकटे श्रीराम मंदिर म्हणून ओळखले जाते। धाकट्या श्रीराम मंदिरातील मूर्ती छोट्या असल्या तरी अतिशय देखण्या आणि सुबक आहेत। श्रीरामासमोरील दास मारुती ही अतिशय रेखीव आहे। मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर असून या पिंडीवर 12 ज्योतिर्लिंगे आहेत। धाकटे श्रीराम मंदिराला लागूनच श्री दत्त, श्री नृसिंह, श्री लक्ष्मी यांचीही मंदिरे स्थापन केली आहेत। याशिवाय श्री शनेश्वर मंदिर सुद्धा श्री महाराजांनी बांधले। या मंदिरात विशेषतः सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्याची सोय व्हावी म्हणून काही खोल्या सुद्धा बांधल्या। आपले कुलोपाध्याय चिंतू बुवा यांना गोंदवल्यात राहायला आणलं आणि एक शेत सुद्धा दिलं। दोन्ही राम मंदिरांची उभारणी झाली। येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतच होता। मंदिर भिक्षेवर चालवलं जात होतं तरी सुद्धा श्री महाराजांनी दोन्ही राम मंदिरांसाठी शेतजमिनी दिल्या आणि इतर जमिनीमध्ये स्वतः धान्य पिकवू लागले, जेणेकरून भक्तांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करता येईल। धाकटे राम मंदिर बांधले त्यावेळी श्री महाराजांनी गायत्री पुनरश्चन आणि रुद्र स्वाहाकार केला। यावेळी अनेक गावचे विप्र उपस्थित होते। श्री महाराज भक्तांना राम मंत्र देत असत, हे विप्रांना रुचले नाही। त्यावेळी श्री महाराज व इतर विप्र यांच्यात वाद झाला। राम नाम हा शास्त्रीय मंत्र नाही असं एक विप्र म्हणाले, तेव्हा श्रींनी हे विधान खोडून काढले। श्री महाराज म्हणाले, राम नाम हा नुसता मंत्रच नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे। तो भगवंतांपर्यंत नेतो, तो भगवंतांना आपल्याकडे खेचून आणतो, असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे। ज्याला वाटेल त्याने राम नामाचं प्रत्यंतर घ्यावे। राम नाम देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे। हा तेजस्वी शब्द जेव्हा श्री महाराजांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सर्व सभा तटस्थ झाली। नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणं म्हणजे श्री महाराजांच्या हृदयावर घाव घालण्यासारखं होतं। त्यांनी जन्मभर केलेली तपस्या, साधना, गुरुसेवा, रामभक्ती, विरक्ती आणि राम नामाची अनुरक्ती या सर्वांचं तेज श्री महाराजांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने दिसू लागले आणि ते फारच तेजस्वी दिसू लागले। एवढ्यात एका शास्त्री बुवांनी प्रश्न केला की रामनाम हा सिद्ध मंत्र कसा आहे हे आपण सांगा। यावर श्री महाराज म्हणाले, राम नाम हे ओंकाराचे स्वरूप आहे। ते सर्व कर्मांचा व साधनांचा प्राण आहे। श्री शंकरापासून तो श्री स्वामी समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी राम नाम कंठी धारण केले। राम नामाचा 3.5 कोटी जोप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। राम नामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा। या श्री महाराजांच्या स्वा अनुभवावर आधारलेल्या शब्दांचा विप्रदांवर परिणाम झाला। समारंभासाठी आलेल्या अनेक वैदिक विप्रांनी श्री महाराजांकडून राम नामाचा अनुग्रह घेतला व जप करण्याचा निश्चय केला। या विप्र सभेनंतर सर्वांनाच राम नामाचे महत्त्व पटले आणि सर्व स्तरातील लोक अनुग्रहासाठी श्री महाराजांकडे येऊ लागले। गोंदवल्यातील थोरले व धाकटे श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो।
हा सोहळा भक्तांनी साजरा का करावा हे देखील महाराजांनी सांगितलं। राम जन्माबरोबर राम नामाच्या प्रेमाची वाढ होऊन आनंदात अधिकाधिक भर पडावी हा मुख्य हेतू असावा। प्रत्येकाच्या हृदयात राम आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन व्हावे। आपल्या प्रपंचात रामाला आणून त्याच्या साक्षीने प्रपंच करावा। राम करता ही भावना दृढ होऊन मन राम नामात जास्तीत जास्त रमणं ही राम जन्म साजरा केल्याची फलश्रुती आहे असं श्री महाराज सांगत। रामनवमीला आलेल्या सर्व भक्तांना हा उत्सव आपलाच आहे असे वाटून भक्तिभाव वाढेल अशा रीतीने साजरा केला जायचा। श्री महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आजही ही प्रथा चालू आहे। धाकट्या राम मंदिराला सन 1995 साली 100 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने प्रथेप्रमाणे चैत्र पाडवा ते रामनवमी काकड्यांपासूनची सर्व उपासना इथेच करण्यात आली। परमपूज्य बालयोगी महाराजांची रामायणावर निरूपणे झाली। धाकटे राम मंदिर सुरुवातीला खूप लहान होतं। गरजेनुसार वेळोवेळी त्याचेही नूतनीकरण करण्यात आले। श्री महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणारा भाविक गोंदवल्यात श्रीराम मंदिरात सुद्धा नतमस्तक होतोच। मानदेशी आवाजसाठी संपादिका हाफिजा तांबोळी, गोंदवले।